रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, आज मी काय काम काढले आहे ते. काल संध्याकाळी दिवसभर खूपच ऊन होते आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. सर्वात आधी आभाळ भरून आले आणि नंतर जोरात धो धो असा पाऊस सुरू झाला. हे बघा बाहेर कसे पाऊस पडतो आहे तो. काल संध्याकाळी खूपच पाऊस पडून गेला आणि आज सकाळी परत अगदी कडक ऊन पडलेले आहे. त्यामुळे मी या शेंगा उन्हात आज टाकणार आहे. या शेंगा मागच्या उन्हाळ्यातील असल्यामुळे या शेंगांना वर्षातून 2-3 वेळा तरी ऊन दाखवावे लागते. तेव्हा कुठे ते शेंगदाणे चांगले राहतात, नाहीतर मग कीड लागून जाते. हे बघा, या आता मी बाहेर गॅलरीत उन्हात टाकणार आहे. मागच्या वर्षी शेंगा उन्हात टाकण्यापूर्वी त्यातून माती काड्या किंवा खराब झालेल्या शेंगा वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्या जर काढल्या नाही तर त्या शेंगांना कीड लागते. नीट साफसफाई केलेले शेंगदाणे चवीला सुद्धा छान लागतात. आता या शेंगा मी गच्चीवर कडक उन्हामध्ये घालवत आहे. शेंगा वाळवताना त्या एकावर एक न टाकता अशा चांगल्या पातळ पसरून टाकायच्या, म्हणजे शेंगांना चांगले ऊन लागते. खाली गच्ची सुद्धा खूप उन्हाने तापलेली आहे आणि त्या अगदी कडक वाळतील. ही बघा, ही फ्रँकी सुद्धा अगदी मध्ये मध्ये करत आहे. ज्या ज्या वेळेला मी वर येते त्यावेळेला दाराच्या कडीची आवाज ऐकले म्हणजे ती लगेच वरती पळत येते. तिला वर गच्चीवर खूप आवडते. जोपर्यंत आपण वर असतो तोपर्यंत ती सुद्धा वरती थांबते, नंतर मग ती खाली निघून जाते. आता या शेंगा मी 2 ते 3 दिवस चांगले ऊन देणार आहे आणि त्या फोडताना सुद्धा मग त्रास होत नाही. अगदी पटकन फोडल्या जातात आणि दाणे बाहेर येतात. शेती पाहिजे असे आपण सहज म्हणतो, पण शेती असली की आपल्याला असे कामे करावे लागतात. आणि थोड्या शेंगा फुलण्यासाठी मी आता त्या खाली घेऊन जाणार आहे. या बघा, मी आता सर्व शेंगा चांगल्या पसरवून घेतलेल्या आहेत. हे बघा, माझ्या आता पूर्ण शेंगा पसरवून झालेल्या आहेत. या आता मी 2 दिवस अशाच ठेवणार आहे. या बघा, माझ्या सासूबाई शेंगा फोडत आहेत. शेंगा फोडण्याचे काम नेहमी त्याच करत असतात. त्या आता लागोपाठ 2 ते 3 दिवस शेंगा फोडतील, म्हणजे 1 महिना पुरतील एवढे दाणे जमा होतील. या पद्धतीने आम्ही दर महिन्याला शेंगा फोडून घेत असतो. मी सुद्धा काही वेळा त्यांना मदत करत असते, पण नेहमी शेंगा त्याच फोडत असतात. आम्ही लहान असताना मोबाईल नव्हते, त्यावेळी 4 वाजता शेंगा फोडण्याचे काम होत असते. त्यानिमित्ताने घरातील बाया एकत्र येत असत, एकत्र बसत असत. त्यानिमित्ताने एकमेकांशी गप्पा मारण्या होत असत आणि त्यानिमित्ताने एकमेकाला वेळ सुद्धा दिला जात असे. पूर्वीच्या काळी शेतात लागणाऱ्या बियाणांसाठी मशीन नव्हते, म्हणजे शेंगा फोडण्याचे मशीन नव्हते. त्यावेळी बरेच जण एकत्र येऊन हे शेंगा फोडण्याचे काम करीत असत. बाहेरील बायका सुद्धा रोजंदारीवर आमच्याकडे कामाला येत असत आणि त्यातून हे दाणे काढले जात असत. असे हाताने दाणे काढून ठेवले की आपल्याला ऐन वेळी ते वापरता येतात.
चटणीसाठी, शेंगदाणा आमटीसाठी किंवा लाडूसाठी हे दाणे सहज वापरले जातात. आता शेंगा फोडण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. तुम्हाला सुद्धा हे काम करायला आवडतं का, की तुम्हाला हे कंटाळवाणं वाटतं? तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने दाणे काढले जातात ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायचे आहे. आता हे बघा, माझे थोडे शेंगा आजच्या दिवसाच्या फोडून झालेले आहे. आता मी हे सगळं आवरून ठेवणार आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. आज स्वयंपाकामध्ये मी करणार आहे कोरडी शेपू पालकाची भाजी, जी मी मुगाची डाळ घालून करणार आहे. हे बघा, आता तेल तापलेले आहे, त्यात मी आता जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहे. आता मी त्यामध्ये जिरे आले लसूण याची पेस्ट टाकून चांगले परतवून घेणार आहे. नंतर त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे. त्यानंतर हळद, धने पावडर, हिंग हे सर्व टाकून मी परतवून घेतलेले आहे. थोडे तेल कमी झालेले आहे, त्यात मी परत थोडे तेल टाकून घेतलेले आहे. परत एकदा थोडा हिंग सुद्धा टाकून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये चिरलेली शेपू पालक मी टाकून घेतलेली आहे. ही शेपू पालक मी धुवून चांगली बारीक चिरून घेतलेली आहे. आता ती मी चांगली परतवून घेतलेली आहे आणि बाजूलाच थोडा वेळ मुगाची डाळ मी भिजायला ठेवलेली आहे. ती सुद्धा मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही धुतलेली मुगाची डाळ मी या भाजीमध्ये आता टाकून घेणार आहे. ही बघा मुगाची डाळ, आणि आज ही भाजी मी मुगाची डाळ घालून कोरडीच करणार आहे. रोज रोज पातळ भाजी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे मी आज ही कोरडी भाजी करण्याचे ठरवलेले आहे. हे सर्व मी आता चांगले एकजीव होईल असे परतवून घेतलेले आहे. आता भाजी आपली चांगली परतवून झालेली आहे. ती आता 10 ते 15 मिनिटे मी चांगली झाकून ठेवणार आहे, म्हणजे मुगाची डाळ चांगली शिजून येईल. थोडे पाणी सुद्धा टाकून घेतलेले आहे, त्यामुळे मुगाची डाळ आपली मऊ शिजेल. हे बघा, आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. हे बघा, आपली भाजी आता छान शिजलेली आहे, म्हणजेच डाळ चांगली मऊ शिजलेली आहे. आज मी नाश्त्यासाठी केले होते कोबीचे वड्या, म्हणजे कोबीचे फुनके म्हटले तरी चालेल, पण आपण त्याला कोबीच्या वड्या म्हणू. आता मी त्या बारीक चिरून घेणार आहे आणि तेलात शॅलो फ्राय करून घेणार आहे. या वड्यांमध्ये जिरे आले लसूण याची पेस्ट, त्याचप्रमाणे डाळीचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि तांदूळाचे पीठ मी एकत्र करून घेतलेले आहे आणि पत्ताकोबी चांगली किसून त्यात हे पीठ टाकून मी त्याचे रोल बनवून घेतलेले आहे. हे रोल मी वाफेवर शिजवून घेतलेले आहे आणि त्याच्या वड्या मी आता कापून घेतलेल्या आहेत. आणि या वड्यांना मी तेल टाकून मोहरी, जिरे आणि तीळ याची फोडणी करून फ्राय केलेले आहेत. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.